जय श्रीराम सगळ्यांना। आपण आज एका अशा ठिकाणी निघालेलो आहे जेथून महादेवाला दाखवलेला नैवेद्य सुद्धा अदृश्य होतो। 13व्या शतकातल्या ह्या मंदिराला पुण्याचं वेरूळ असे म्हणले जाते। काय आहे तिथले रहस्य आपण पाहूया या आजच्या आपल्या व्लॉगमध्ये। एक असे मंदिर जिथे गणपती बाप्पा चक्क स्त्री रूपात आहेत आणि नंदीचे तोंड शिवलिंगाकडे नसून दुसऱ्या दिशेने आहे। मंदिराचे हे दोन रहस्य तुम्हाला विचार करण्यास भाग पडेल। काय आहे तिथली कहाणी हे आपण पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फलटणपासून 70 ते 75 व पुण्यापासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर यवतजवळ एका उंच टेकडीवर वसलेले हे भुलेश्वर मंदिर आहे। सह्याद्रीच्या कुशीत आणि दौलत मंगलगड किल्ल्याच्या परिसरात हे मंदिर आहे। गाडीतनं उतरलो आणि निघालो हे मंदिर पाहण्यासाठी। पौराणिक कथेनुसार हे मंदिर द्वापर युगात पांडवांनी बांधलेले आहे। असे म्हणले जाते की पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये एका रात्रीत हे भव्य मंदिर उभारले व इतिहासकार आणि पुरातत्व विभागाच्या मते हे मंदिर साधारणपणे 1200 ते 1300 च्या दरम्यान बांधले गेले आहे। पौराणिक कथेनुसार राक्षसांनी नंदीला विष पाजल्यामुळे त्याचे शरीर दहा होऊन काळे पडले होते। त्या विषाच्या तीव्रतेमुळे नंदी व्याकुळ झाले आणि त्याचे तोंड शिवलिंगापासून दुसऱ्या दिशेला फिरले। नंदीच्या शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आजही भाविक भक्त त्याला साखरेचे किंवा गुळाचे नैवेद्य भरवतात। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शिवलिंगाच्या खालच्या बाजूला छिद्र आहे। जेव्हा तिथे प्रसाद ठेवला जातो काही काळाने तो अदृश्य होतो। कोण तो प्रसाद खातो हे कोणालाही माहिती नाही। लोकांच्या श्रद्धेनुसार मानले जाते की प्रत्यक्ष महादेव किंवा तेथे अदृश्य शक्ती तो प्रसाद स्वीकारते। तुम्ही इथल्या मंदिराच्या भिंती पाहिल्या तर आश्चर्य व्हाल। या भिंतीवर रामायण महाभारतातील प्रसंग आणि पौराणिक कथा इतक्या बारकाईने कोरल्या आहेत की जणू त्या जिवंत होतील। इथे नर्तकी वादक यांचे कोरीव काम केलेले आहे व सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला गणेश्वरी म्हणजेच स्त्री रूपातील गणपतीची दुर्मिळ मूर्ती पाहायला मिळते। पण तुमच्या मनात प्रश्न येत असेल की एवढे सुंदर मंदिर काही ठिकाणी तुटलेले आहे। तर मित्रांनो, यामागे दुर्दैवी इतिहास आहे। 16व्या शतकात मुघल आक्रमकांनी मंदिरावर हल्ला केला। त्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली। काळानुसार झालेली नैसर्गिक झीज ही त्याला कारणीभूत आहे। मात्र या भग्न अवशेषांमध्ये वेगळीच शांतता आणि भव्यता आहे। पौराणिक कथेनुसार असे म्हणले जाते की देवी पार्वती भगवान शिवजींना मोहित करण्यासाठी नृत्य केले होते। भोळे शंकर पार्वतीच्या या रूपाला भुलले आणि मोहित झाले, म्हणून या ठिकाणाला भुलेश्वर असे नाव पडले। जर तुम्हाला 13व्या शतकातला भव्य इतिहास आणि दगडात कोरलेले सौंदर्य अनुभवायचे असेल तर पुण्याजवळील भुलेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या। मंदिराच्या समोरच्या बाजूला श्रीरामाचं देखील मंदिर आहे। दर्शनाला जाताना मंदिराबाहेरच्या दुकानातून बिस्किटाचा एक पुडा नक्की घ्या। तुमचं हे छोटंसं पाऊल इथल्या मुख्य जनावराचं पोट भरेल आणि खऱ्या पुण्याचं समाधानही देईल। कारण देवाची भक्ती आणि मुख्य जनावराची तृप्ती हेच खरे पुण्य आहे। महादेवाचं एक नाव पशुपतीनाथ देखील आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
अशाच नवीन नवीन ठिकाणाची माहिती घेण्यासाठी फॉलो करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा.